हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे दर्पणामागचं गूढ प्रेम. सायली एक शांत, प्रतिभावान आणि स्वप्नाळू मुलगी होती. ती पुण्यात एका आर्ट गॅलरीमध्ये क्युरेटर म्हणून काम करत होती. तिला जुन्या चित्रांमध्ये एक रहस्य वाटायचं. एके दिवशी गॅलरीत एक नवीन चित्र आलं, दर्पणातलं प्रतिबिंब. हे चित्र 1940च्या दशकातल्या एका अज्ञात कलाकाराचं होतं. त्यात एक तरुण मुलगी एका जुन्या आरशासमोर उभी होती. पण तिचं प्रतिबिंब मात्र वेगळंच काहीतरी सांगत होतं. डोळ्यात एक अजब काळसर चमक आणि चेहऱ्यावर वेदना होत्या. सायली त्या चित्राकडे अनेकदा पाहत बसायची आणि हळूहळू तिला वाटू लागलं की त्या प्रतिबिंबाचे डोळे तिच्याकडे बघत आहेत. त्या रात्री सायलीने स्वप्नात पाहिलं, एक तरुण तिला त्या आरशात बोलावत होता. सायली, माझं अधुरं प्रेम पूर्ण करशील? सायली जागी झाली, घामाने भिजलेली. दुसऱ्या दिवशी तिने त्या चित्राच्या मागे शोध घेतला. चित्राच्या काठावर एक नाव कोरलेलं होतं, अनिरुद्ध. सायलीने अनेक संदर्भ तपासले, जुन्या आर्ट रेकॉर्ड्स, वृत्तपत्र, पण काहीही मिळालं नाही. पण तिचं मन त्या अनोळखी प्रेमकथेत गुंतलं होतं. एक दिवस तिची भेट झाली आदित्यशी. तो एक आर्टिस्ट होता, गॅलरीमध्ये नवीन चित्र मांडण्यासाठी आलेला. तो चित्र पाहताच थबकला. हे चित्र माझ्या आजोबांचं आहे. सायली चकित झाली. आदित्यनं सांगितलं, अनिरुद्ध देशमुख माझे आजोबा होते. ते एका मुलीवर प्रेम करत होते. त्या मुलीचे नाव होते लावण्या. पण लावण्याचं अचानक अपहरण झालं आणि आजोबा कधीच पूर्ववत झाले नाहीत. शेवटचं त्यांनी हे चित्र काढलं होतं. सायलीला जाणवलं, त्या चित्रामागे फक्त प्रेम नव्हतं, तर एक अपूर्ण हळवी वेदनाही होती. सायली आणि आदित्यने मिळून लावण्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. जुन्या फाईल्स, रिपोर्ट्स आणि शेवटी एका वाड्यातील बंद खोलीत त्यांना सापडली एक जुनी डायरी. त्या डायरीत लावण्याचे शब्द होते, अनिरुद्ध, मी जिवंत आहे, पण कैदेत आहे. जर कोणी हे वाचत असेल तर माझं प्रेम त्याला पोहोचवा. सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. तिचं मन सांगत होतं की या दोन आत्म्यांच्या प्रेमाची सांगड घालणं हेच तिची खऱ्या अर्थाने कला आहे. सायलीने आदित्यच्या मदतीने त्या चित्राची एक नवीन आवृत्ती तयार केली. यावेळी आरशात लावण्याचा मूळ चेहरा आणि अनिरुद्ध तिच्यासमोर उभा होता. त्या दिवशी चित्रप्रदर्शनात सायली आणि आदित्य समोरासमोर आले. त्यांच्या डोळ्यात अश्रू आणि एक अजब शांती होती. त्या गूढ चित्रामागचं प्रेम अखेर पूर्ण झालं होतं. सायली हसून आदित्यला म्हणते, कधी कधी प्रेम अपूर्ण राहतं, पण जर कुणी त्याला शोध दिला तर ते अमर होतं. आदित्य तिच्या डोळ्यात पाहत म्हणतो, आणि कधी कधी जुन्या प्रेमाच्या छायेत नवं प्रेमही फुलतं. थँक्यू. ही कथा आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.
थँक यू सो मच.